लाखो रुपयांच्या गुटखा प्रकरणातील आरोपी रवींद्र रेडेकर यांना सशर्त जामीन मंजूर. सुगंधित तंबाखू व पानमसाला वाहतूक प्रकरणात ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य. इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी रवींद्र रेडेकर यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका चारचाकी वाहनाची झडती घेतली होती. या कारवाईदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानद कायद्यांतर्गत कलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी रवींद्र रेडेकर यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे जामीन अर्ज दाखल केला. त्यांनी न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादात आरोपीकडून पुढील चौकशी किंवा जप्ती करणे शिल्लक नसल्याने त्यांना कोठडीत ठेवण्याचे कोणतेही कारण उरत नसल्याचे नमूद केले. दरम्यान पोलीस व सरकारी पक्षाने जामिनास विरोध दर्शवत हरकत घेतली होती. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ॲडव्होकेट मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी रवींद्र रेडेकर यांना सशर्त जामीन मंजूर केला.